नमस्कार मॅडम, मी सिमरन भगवान जावरकर. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सत्ती केंद्र टेंभुर्णीसोंडा येथील इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी. माझे मार्गदर्शक शिक्षक श्री पंकज वरेकर सर आहेत. सर, आपल्याला घरासमोर रोज कचरा उचलण्यासाठी कचऱ्याची गाडी येते. आपण म्हणतो की कचरावाला, खरं तर तो सफाई करणारे आहोत आणि आपणच कचरावालो आहोत. कारण आपणच कचरा करलो तर आपली जबाबदारी आहे की कचऱ्याची सफाई करावी. सर, मी जेव्हा बाजाराला अंजनगाव शहरात गेलो तेव्हा मला कचऱ्याची मोठी ढीग दिसली, ज्याची घाण वास दूरवर पसरला होता. तेव्हा माझ्या लक्षात आले की कचऱ्याची समस्या फार भयंकर आहे. प्रत्येक घरातील बकेट कचरा जमून तिथे कचऱ्याचे साम्राज्य झालेले दिसले. हा भयंकर समस्येच्या सोल्युशनसाठी मी विचार केला की हा कचरा इथे न जमा करता आपली घरी कंपोस्ट करू शकलो तर. म्हणून मी हे मॉडेल तयार केले आहे, ज्याचे नाव होम कंपोस्टिंग मशीन. माझे हे मॉडेल प्रत्येक घरगाव व शहरात समस्येचे हल आहे. निसर्गाचे रक्षण करणे व लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल आणणारे हे माझे मॉडेल. स्मॉल चेंज बट बिग इम्पॅक्ट हे माझे मॉडेल. याचे काम करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. जेव्हा आपण कंपोस्ट सुरू करणार तेव्हा आपल्याला मशीन उघडून यामध्ये बायोडिक्चर म्हणजे माती व पाण्याचा कचरा टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या घरातील ओला कचरा टाकायचा आहे आणि झाकण बंद करून पुढे 4 वेळ व मागे 4 वेळ फिरायचा आहे आणि रोज तसेच करायचं आहे. 30 ते 35 दिवसात हा कचरा कंपोस्ट झालेला खत आणि 100% भरून जाईल. तेव्हा त्यातलं 70% काढू घ्यायचं आणि 30 ते बायोटिकच्यासाठी त्यातच राहू द्यायचं आणि रोज कचरा टाकून पुढे 4 वेळ व मागे 4 वेळ फिरायचा आहे. आता यामध्ये कचरा टाकायचा आणि कोणता टाकायचा नाही. किचन वेस्ट, शिळे करकटे, अन्न, शिळी चपाती, ब्रेडचे तुकडे हे टाकायचे, पण यात सुका कचरा, नारळाची कळवंटी, मटण हाडे हे टाकायचं नाही. या मशीनच्या षटकोनी आकारामुळे कचरा खालीवर होईल आणि बाजूला लावलेल्या जाळीतून कंपोस्ट होण्यासाठी ऑक्सिजन मिळेल व कचरा लवकर कंपोस्ट होईल. याला सावलीत आपल्या घरात कुठे ठेवतो, फक्त उन्हात ठेवायचं नाही. उन्हाळ्यामुळे कचरा वाढतो, कंपोस्ट होत नाही. अशा प्रकारे या मशीनद्वारे घरीच खत तयार करून घरच्या कुंड्यांमध्ये, वर्गाच्या परत बागेत किंवा शेतात सुद्धा वापरू शकतो आणि ही ओला कचऱ्याची सोल्युशन पुढे. अशा प्रकारे मागे व पुढे 4 वेळ गोल फिरवून तो संपूर्ण कचरा मिक्स होणार आहे आणि त्यामधील सर्व घटक मातीच्या संयोगामुळे विघटित होऊन त्याचे कंपोस्ट खतामध्ये निर्मिती होणार आहे. तर अशा प्रकारे हे कंपोस्टिंग मशीन घरातील कचरा कमी करण्याचे काम व पर्यावरणाचे संरक्षण करून उद्योग निर्मिती सुद्धा आपण या माध्यमातून करू शकतो.